नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. सकाळी उठल्यावर कधी असं वाटतं का की दिवस सुरू झालाय पण मन अजून तयार नाही? काम किंवा अभ्यास समोर आहे पण डोकं सतत वेगळ्या विचारात अडकलेलं आहे. हे असं 1-2 दिवस झालं तर आपण म्हणतो ठीक आहे, थकवा असेल. पण हे जर आठवड्यापासून महिनाभरापर्यंत होत असेल तर त्याला थकवा म्हणत नाही, त्याला म्हणतात स्ट्रेस. आणि इथेच एक मोठा गैरसमज सुरू होतो. बऱ्याच लोकांना वाटतं स्ट्रेस म्हणजे कमजोरी, स्ट्रेस म्हणजे जो सहन करू शकत नाही त्याला स्ट्रेस होतो. पण सत्य हे असं आहे की स्ट्रेस हा वीक लोकांना नाही तर जबाबदारी घेणाऱ्या लोकांना होतो. विद्यार्थ्याला होतो कारण त्याच्याकडून घरात आणि शाळेच्या लोकांकडून खूप अपेक्षा असतात म्हणून विद्यार्थ्याला स्ट्रेस येतो. जॉब करणाऱ्या व्यक्तीला होतो कारण त्याच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतात. घर चालवणाऱ्या माणसाला होतं कारण त्याच्यावर अनेक लोक अवलंबून असतात. घर चालवणाऱ्या स्त्रीला होतो कारण घरातील सर्व सदस्य तिच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा करतात. म्हणजे स्ट्रेस हा तुमचा शत्रू नाही तर तो एक संकेत आहे. स्ट्रेस म्हणजे मेंदूचा असा सिग्नल जो तुम्हाला सांगतो, थांब, काहीतरी जास्त होतंय. जसं शरीराला ताप आला की आपल्याला कळतं की आत काहीतरी बरोबर नाही, शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालाय. तसंच स्ट्रेस हा मनाचा ताप आहे. पण इथे प्रॉब्लेम स्ट्रेस असण्यात नाही. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण स्ट्रेसला पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आता सर्वात प्रथम स्टुडंटचाच विचार करूया. एक विद्यार्थी सकाळी रोज उठतो. त्याच्या डोक्यात पहिला विचार असतो तो म्हणजे अभ्यास. पण तो अभ्यास फक्त पुस्तकापुरता नसतो, त्याच्याबरोबर येते कंपॅरिझन. तो विद्यार्थी पुढे गेलाय, ती मुलगी खूप हुशार आहे, माझं कसं होईल, यांच्या कॉम्पिटिशन मध्ये मी कुठपर्यंत आहे. आणि पुस्तक उघडल्यावरती फक्त 2 ओळीपर्यंत त्याचं लक्ष जात असतं. 2 ओळीनंतर त्याच्यावरती येणारा ताण पूर्णपणे वाचलेलंही तो विसरत असतो. आणि अशा वेळी स्टुडंट हा स्वतःलाच दोष देतो. माझ्यातच काहीतरी कमी आहे, मीच अभ्यासात कुठेतरी कमी पडतोय. आणि हळूहळू त्याच्यात गिल्ट तयार होतो. मी पुरेसा अभ्यास करत नाहीये, मी आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीये. आणि हे सगळं तो कोणालाच सांगत नाही कारण बाहेरून तो नॉर्मल दिसतो, हसतो, बोलतो, क्लासला जातो. पण आतून एक शांत लढाई सुरू असते आणि हीच सायलेंट स्ट्रेस. आता इथूनच स्ट्रेस फक्त विद्यार्थ्यापुरता मर्यादित राहत नाही तर तो पुढे जॉब मध्ये जातो. काम सुरू होतं पण काम कधी संपतच नाही. आजचं टार्गेट, उद्याचा रिव्ह्यू आणि पुढच्या महिन्याचं प्रेशर. दिवसभर काम करणारा व्यक्ती बिझी असतो पण रात्री झोपताना असं वाटतं की आज मी नेमकं काय काम केलं. पैसा येतो पण पैशाबरोबर टेन्शन पण येतं. घर, जबाबदारी, फ्युचर. आणि हळूहळू माणूस हे मान्यच करत नाही की मी स्ट्रेस मध्ये आहे. तो म्हणतो सगळ्यांनाच असतं, हे तर आयुष्य आहे. पण स्ट्रेस इग्नोर केल्यावर तो आपल्याला सिग्नल देतो. सुरुवातीला ओव्हर थिंकिंग सुरू होतं. एकच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा डोक्यात फिरते. रात्री शांतता हवी असते पण
मन थांबत नाही. मग डिसिजन घेणं अवघड होतं. छोट्या गोष्टीसाठीही कॉन्फिडन्स कमी होतो. नंतर चिडचिड वाढते. ट्रॅफिकमध्ये, घरात, कामाच्या ठिकाणी ही चिडचिड वाढतच असते. राग नेमका कुणावर आहे हेच कळत नाही. आणि मग गिल्ट, मी असा का वागतोय, मी असा का झालोय, या प्रश्नाची उत्तरं त्याला मिळत नाही. झोपेचं रिदम पण बिघडतं. शरीर थकलेलं असतं पण मन थकत नाही. मनामध्ये अनेक विचार चालू असतात. आणि हे सगळं अचानक होत नाही बरं. हे सगळं तेव्हा होतं जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असूनही म्हणतो मी स्ट्रॉंग आहे, मला काही नाही झालं. आणि इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. स्ट्रॉंग असणं म्हणजे भावना दाबून ठेवणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे योग्य वेळी थांबून स्वतःला समजून घेणं. स्ट्रेस कमी करण्याचं पहिली स्टेप म्हणजे स्ट्रेस ॲक्सेप्ट करणं. हो, मला स्ट्रेस आहे. ही लाईन बोलणं सोपं नाही हो, पण हीच खरी सुरुवात आहे. नंतर एक साधा विचार, तो म्हणजे बदल, चेंज. बघा, सगळंच आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. रिझल्ट हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. पण प्रयत्न करणं, अभ्यास करणं आणि प्रयत्नपूर्वक आपण तो पेपर सोडवणं, परीक्षा देणं हे मात्र आपल्या हातात असतं. लोक काय म्हणतील हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. पण आपण काय करतो आहे, आपण कसं वागतो आहे, कुठल्या नियमांच्या साच्यात आपण राहतो आहे, हे मात्र आपल्या हातात आहे. जे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे त्याला आपण डोक्यात ठेवून स्वतःला थकवण्यात काहीही अर्थ नसतो. आता विद्यार्थ्याचीच एक महत्त्वाची गोष्ट आपण बघूया. विद्यार्थ्याला परफेक्ट रुटीन महत्त्वाचं नाहीये, तर कन्सिस्टंट रुटीन महत्त्वाचं आहे. रोज थोडं करा, पण रोज करा. कारण कन्सिस्टन्सी खूप आवश्यक आहे. बॉडीला हालचाल द्या. जिम नसलं तरी चालेल, चालणं सुद्धा मेडिसिनच आहे हो. ब्रीदिंगला वेळ द्या. स्लो आणि डीप ब्रीथ करा. कारण डीप ब्रीथ केल्यावरती मेंदूला सिग्नल देतो की आता तुम्ही सेफ आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाशी तरी बोला. मित्र असेल, आपले भाऊ, आपली बहीण, किंवा आई वडील असतील, किंवा शिक्षक, किंवा एखादा विश्वासू माणूस, त्याच्याशी तुम्ही व्यक्त व्हा. आपले जे समस्या आहेत, आपले जे प्रॉब्लेम आहेत ते त्यांच्याशी बोलल्यावरती लगेच सॉल्व्ह होतील असं नाही, पण मन मात्र हलकं होईल. त्यामुळे कोणाशी तरी व्यक्त होणं सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं, झोपेला कमी लेखू नका. झोप काही चैनीची गोष्ट नाहीये, किंवा झोप हा आळस सुद्धा नाहीये, तर एक रिपेअर सिस्टम आहे. झोपल्यावरती आपला मेंदू हाऊसकीपिंग मोडमध्ये जात असतो. आणि शेवटी माइंडसेट. कारण स्ट्रेस नसलेली व्यक्ती या जगात शोधूनही सापडणार नाही. पण स्ट्रेस मॅनेज करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला छोट्या मोठ्या प्रमाणात ताण असतोच, परंतु ताण आल्यावरती त्या ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं हे मात्र प्रत्येकाला जमलं पाहिजे. तुम्ही वीक नाही, तुम्ही माणूस आहात. आणि मानवाला कधीतरी थकणं, कधी अडकणं, कधी पडणं आणि परत उभं राहणं हे मात्र मानव असण्याची खूण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा मनाला कुठेतरी लागला असेल तर तो कोणाशी तरी शेअर करा. कदाचित कोणाची तरी मनात चाललेली शांत लढाई आज या व्हिडिओच्या मार्फत थोडी शांत होईल. नॉलेज स्पार्कवर आपण फक्त माहिती नाही तर आयुष्य कसं जगायचं हे बोलत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.